आता बघा टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्वदेशी बनावटीची पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस तयार होणार। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनाशिया बायोटेक कडून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती। भारत पाकिस्तान सीमेवरील कच्छच्या रणात सीमेचं रक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचं वाटप। महाराष्ट्रातून बीएसएफला ऑटो रिक्षा वाटण्याची पहिलीच वेळ। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा। एअर इंडिया कंपनीची मुंबई पुणे सेवा बंद। प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे एअर इंडियाची मुंबई ते पुणे विमान सेवा बंद। विमानाची वेळ गैरसोयीची असल्यानं प्रवाशांची सेवेकडे पाठ। म्हाडा संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात 28 ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावर मोर्चा। म्हाडाच्या 388 इमारतींमधील रहिवाशांच्या घराच्या पुनर्विकासासाठी मोर्चा। लेखी उत्तराशिवाय संप मागे न घेण्याचा म्हाडाचा निर्णय। केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा बनवण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत संप कायम ठेवणार। सलग सुट्ट्यानिमित्त मध्य रेल्वेच्या 18 विशेष रेल्वे गाड्या धावणार। एलटीटी नागपूर, एलटीटी मडगाव, सीएसएमटी कोल्हापूर आणि पुणे नागपूर या दरम्यान गाड्या धावणार। जुलै महिन्यात राज्यभरातील एसटीच्या 31 विभागांपैकी 18 विभागांना नफा। प्रतिदिन 53 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास। ठाणे महापालिकेच्या 57 शाळा मुख्याध्यापिकेविना असल्याची माहिती उघड। पालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता। एका शिक्षकावर 2 वर्ग सांभाळण्याची जबाबदारी।